आम्ही गेलो होतो बर्ड्स एक्झिबिशनमध्ये आणि 15 दिवसानंतर गेलो, कारण खूप दिवस झालं जायचं होतं. त्याच रोडने येणं जाणं होतं, तरी पण काही जायचं होत नव्हतं. मग मी, मम्मी आणि माझा भाऊ, एक व्हिडिओ पण होता तिकडे, तर व्हिडिओ करण्यासाठी आणि एक्झिबिशन पण बघण्यासाठी गेलो होतो. तर आत भरपूर गर्दी होती. आम्हाला वाटलं काय एवढी गर्दी नसेल, पण खूप गर्दी होती. आणि आम्ही तिथे पेंग्विन वगैरे, खूप बर्ड्स वगैरे बघितले, त्यांचे वेगवेगळे आवाज आणि खरंच वेगवेगळे पक्षी पण तिकडे होते. आणि काही महाराष्ट्रीयन होते, तर काही वर्ल्ड्स म्हणजे तिकडचे सगळे पक्षी होते. तर बघून आम्हाला खूप आनंद झाला. आणि मला वाटते फी पण काही एवढी नव्हती, एंट्री फी खूप कमी होती एंट्री फी. तेवढ्या एंट्री फीमध्ये आम्ही जाऊन पूर्ण एक्झिबिशन बघून आलो. एक्झिबिशनमध्ये आम्ही पण जात असताना आतमध्ये इतकी सारी गर्दी होती की मला वाटतं सांगलीकर सगळे इथेच असतील. आणि येणारे जाणारे सगळे लोक खरे पण असे असतील ना, म्हणजे जात होते. एलिफंट बर्ड बघा तिकडे कसा तो एलिफंट सारखं त्याचं शरीर आहे. आणि बरेच बघितले पक्षी. आणि आतमध्ये पण इतकं सुंदर बनवलं यांनी, खरंच तुम्ही नक्की जा सांगलीकर हे बघण्यासाठी. हे उल्लू का पट्टा म्हणतात त्याला. आणि खूप मजा आली आम्हाला इकडे जाण्यासाठी. तुम्ही पण हे एक्झिबिशन बघण्यासाठी जावा. एक्झिबिशन बघण्यापेक्षा पण मला तिथं व्हिडिओसाठी जायचं होतं, कारण जो पाळणा आहे त्या पाळण्याच्या ठिकाणी माझे 2 व्हिडिओज होते. आणि आम्ही एंटर केलो जिथं गोरिल्ला आहे. बापरे, खूप मोठा गोरिल्ला होता. तुम्ही त्या झाडाकडे बघू शकता, तेवढा मोठा गोरिल्ला होता. आणि नाही का, आणि तो रिअल वाटत होता. माझा भाऊ म्हणला की हा माझा भाऊच आहे सख्खा. मग यानंतर आम्ही खूप हसलो, कारण तो काळा आहे ना, त्यामुळे तो भाऊ म्हणत होता की जसा मी काळा आहे तसा तो माझा मोठा भाऊ आहे. आणि तुम्ही गोरिल्लाकडे बघू शकता, तो केवढा मोठा आहे. आणि नाही का, त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचा व्हॉइस पण येत होता, असा गोरिल्ला ओरडण्याचा. आणि सगळे लोक तिथे सेल्फी काढत होते त्याच्यासोबत. आणि तो नाही का असा वाजवत होता मोठ्याने. त्याचे पाय इतके मोठे होते, तो दिसायला इतका मोठा होता. आणि मी भावाला म्हटलं, भावा हा तुझ्यासारखाच दिसतो सेम. आणि मी पण म्हटलं की हा बहुतेक माझ्यासारखा पण दिसत असेल, कारण मी पण काळीच आहे थोडी आणि माझा भाऊ पण काळा आहे. माझी मम्मी थोडी गोरी पान आहे. आणि मी इकडे बघा किती गर्दी होती. त्यानंतर आम्ही हा पूर्णपर्यंत बघितला. खूप छान असा दिसत होता, एवढा मोठा. आणि त्यानंतर आम्ही पुढच्या याच्यासाठी गेलो. मी म्हणाले बघा की कसं वाजवतोय तो. त्यानंतर आम्ही निघालो पुढे. इथे एक सेल्फी पॉईंट होता, त्या सेल्फी पॉईंटवरती काही मुली व्हिडिओज बनवत होत्या. आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो. तर त्यानंतर आतमध्ये एंट्री केली, जिथं सगळे काही पाळणे, जहाज वगैरे होते. खाण्याचे, मेन म्हणजे खाण्याची गोष्टी पण इकडेच होत्या. आणि बुक्स वगैरे, इथं बुक्सच्या इथे एक व्हिडिओ मारला. बुक्सच्या इथं मला एक कंटेंट सुचला आणि मी लगेच त्या मालकांना जाऊन विचारलं की बुकच्या इथे आम्ही व्हिडिओ मारू शकतो का. तर त्यांनी मला हो म्हणलं. तर आम्ही त्यानंतर व्हिडिओज मारले. आणि त्या मालकांना विचारून घेऊन ते पण बोलले, ओ मॅडम मारा की व्हिडिओ, चालतं आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही एवढे मोठे सेलिब्रिटी आहात वगैरे बोलणं झालं. आणि त्यानंतर त्यांना विचारून झाल्यानंतर आम्ही परत तिथे व्हिडिओ बनवून परत पुढे गेलो. इकडे बघा लोणचे वगैरे आहेत वेगवेगळे. इथे प्रत्येक वस्तू 10 रुपयाला असं सुद्धा आहे. बघा जिथे स्वस्त तिथे लेडीजची गर्दी बघा, म्हणजे या संसारिक लेडीज आहेत असं समजा. आणि आम्ही असंच पुढे गेलो तर तिथे खूप काही खेळणी वगैरे, खेळण्याची दुकानं होती. फुगे फोडण्याचे दुकान, म्हणजे फुगे बंदुकीने फोडणं म्हणा, किंवा तिथे बॉल टाकून वस्तू मिळवणं, सगळ्या गोष्टी तिथे होत्या. तर तुम्ही नक्की जा सांगलीकर इकडे. हे बघा जहाज.
कधी लागले 15 दिवस झाले. तरी पण एवढी गर्दी 50 रुपयामध्ये काय रे, रोज येतात लोक.